नमस्कार, मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे. तर हे पहा, मी बनवणार आहे. माझे केस आहेत ना, खूप गळालेत आणि पातळ झालेत आणि वाढत पण नाही आहेत. तर त्यासाठी माझ्या एका मैत्रिणीने हा उपाय करून पाहिला. तर तिला केस पण गळायचे थांबले आणि केस पण वाढलेत. तर म्हटलं चला आपण पण करून बघूया. तर हे पहा, त्यासाठी लागणारं साहित्य पहा. हे आहे जास्वंदाची पानं आहेत. फुलं असतील तर फुलं पण टाका तुम्ही. मला काय फुलं नाही भेटली तर मी पानं टाकणार आहे, जास्वंदाची पानं. आणि हे वडाच्या पारंब्या आहेत पहा. वडाच्या पारंब्या आणल्या आता कवळ्या कवळ्या तोडून. आणि हा एवढा थोडासा लसूण घेणार आहे आणि अद्रक घेणार आहे थोडीशी ठेचून. आणि हे आहे पहा कोरफड. आणि ही सदाफुलीची पानं आहेत पहा. हे पहा, सदाफुलीचं झाड काहींना माहीत नसतं. तर याची पानं घेतलीत, ही सदाफुलीची. आणि ही तुळशीची पानं घेतलीत पहा. आता इकडे पहा, लोखंडी कढई असेल तुमच्याकडं तर लोखंडी कढई सर्वात बेस्ट. पण माझ्याकडं छोटी आहे एकदम, म्हणूनसाठी मी आपली ही नॉनस्टिकची घेतली. आता याच्यामध्ये खोबरेल तेल टाकायचं. तुम्ही दुसरं कुठलं पण तेल वापरू शकता, मोहरीचं तेल वगैरे टाकू शकता. पण मी खोबरेल तेल टाकणार आहे. हे पहा, हे पॅराशूट नारळी तेल. हे पहा, कोरफडीचं असं तुकडे करून घेतले पहा. असे छोटे छोटे मध्यभाग करून असे तुकडे घेतले करून. हे अद्रक ठेचून घेतली आणि हे वडाच्या पारंब्या बारीक केल्यात तुकडे. आणि हा लसूण असा घेतला आहे. तेल आता गरम झालेलं आहे आणि हा ओवा घ्यायचा, थोडासा ओवा पण टाकायचा. तर चला आता सुरुवात करूया. हे पहा, तेल पण गरम झाले. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. तेल वगैरे अंगावर उडेल तर जपूनच हे करा. आणि आता हे सर्व देते मी टाकून. आणि ओवा पण टाकते थोडासा. तर असं हे खालीवर करायचं पहा. आणि खूप कोळसा पण नाही करायचा ह्याचा. तर कशा प्रकारे घ्यायचं हे करून तर पाहूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. अगोदरच तेल गरम होऊ द्यायचे. आणि आता एकदम फास्ट नाही गॅस करायचा, मीडियमच ठेवायचा. मीडियम आचेवरती हे 10 मिनिट आता चांगलं उकळून द्यायचं पहा. आणि खूप फास्ट गॅस केलं तर जळून जाईल त्याचं जीवनसत्व, मग मीठ नाही उतरणार याच्यात. तर मीडियम गॅस करून 10 ते 15 मिनिट उकळायचं. आणि खूप कोळसा पण नाही होऊ द्यायचा याचा, तर सर्व जीवनसत्व निघून जाणार. आणि लोखंडी जर कढई असेल ना, तर लोखंडी कढईत करा, त्याच्यामध्ये अजून चांगलं असतं. आणि कांदा वगैरे नाही टाकायचा, कारण मग हे तेल जास्त दिवस नाही राहणार. आता हे तेल तुम्ही 2-3 महिने वापरू शकता हे तेल. तर याचा काय वास नाही येणार, घाण वगैरे. कांदा जर टाकला तर तुम्ही कांदा टाकलेलं तेल जास्त दिवस नाही वापरू शकत. आणि ते तेल जर लावलं ना तर डोक्याचं एवढा घाण वास येतो ना, तर खूप म्हणजे खूप आपल्याला त्याचा वास येतो. कारण मी एकदा बनवलं होतं कांदा वगैरे टाकून, खूपच बेकार वास येतो कांदा टाकल्यावर. तर हे पहा, अशा प्रकारे हे करायचं. चांगलं 10 ते 15 मिनिट उकळून द्यायचं हे तेल, मीडियम गॅस करून. हे पहा, अधूनमधून आहे ना, हे असं खालीवर करत राहा. 2-4 वेळा तरी हे खालीवर करायचं 5-5 मिनिटांनी. 3-4 मिनिटांनी आहे ना
हे असं खालीवर करत राहायचं. लसूण आहे ना मी अख्खाच टाकला आहे पहा, त्याच्यामुळं तडतड उडतो. तर ठेचून टाका लसूण तुम्ही. लसूण जो आहे ना थोडासा ठेचा आणि मग ठेचूनच टाका, म्हणजे तो असा तडकन उडणार नाही अंगावरती. मला का आठवणीतच नाही आलं लसूण ठेचून टाकावा म्हणून. मी तशाच लसणाच्या काड्या टाकल्या. तर ते आता उडता येत पहा, एक एक असं जोरात फुगून उडता येते. तर तुम्ही लसूण ठेचून टाका. आणि हे तेल आहे ना रात्रभर लावून ठेवायचं. रात्री झोपताना लावायचं, चांगलं मालिश करायचं ह्या तेलाने. चांगलं हाताने व्यवस्थित लावायचं सगळीकडे, डोक्याला आत मुळाशी, केसांच्या मुळाशी लावायचं, माथ्यावर वगैरे. आणि रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं धुवून काढायचं. आणि आठवड्यातनं 2 वेळा तरी हे तेल लावायचं पहा, आठवड्यातनं 2 वेळा. हे पहा आता बघा उकळायचं बंद झालं आहे तेल आपलं. बरोबर 15 मिनिट झाले. तर ते जे असं उकळतं ना, ते उकळायचं पहा पूर्णपणे बंद झालं आहे. तर उकळून हे पहा, याचा आवाज आला ना असं खळखळ आवाज येतो पहा ह्या पानाचा वगैरे, कारण ते खडंग झालेत चांगले. तर खूप कोळसा पण नाही करायचा. तर हे पहा तेलाचा सुद्धा कलर कसा छान झाला आहे आपला. तर 15 मिनिट झाले की गॅस बंद करायचा. पण मीडियम गॅसवरती करायचं, खूप बारीक पण नाही करायचा, नाही तर कच्चं राहून जाईल. हे पहा असं आपल्याला कळतं ना आता पूर्णपणे हे जळालं आहे म्हणूनसाठी, पूर्णपणे भाजून निघलं आहे चांगलं तेलामध्ये तळून. तर आता गॅस बंद करायचा पहा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता हे थंड झाल्यानंतर एका कपड्याने घ्यायचं गाळून चांगलं छान तेल. तर आता हे थंड व्हायला ठेवूया असं. हे पहा आता थंड झालं हे तेल. तर आता एका भांड्यामध्ये, छोट्या टोपामध्ये गाळून घेऊया, कपडा ठेवूया, पातळ असा कपडा ठेवून द्यायचा. तेल तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही उकळू शकता, त्याप्रमाणे टाकू शकता सामान त्याच्यामध्ये. हे सर्व हे पहा याच्यामध्ये तेल असतं बरं, हे सर्व असतं ना याच्यात. तर असं पिळून घ्यायचं कपड्यामध्ये. बघा तेलाचा कलर पण छान हिरवा असा झाला आहे. हे पहा आता तेल थंड झालेलं आहे एकदम चांगलं. तर असं काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ एकदम कोरडी करून घ्यायची पहा, बरणी चांगली घासून आणि एकदम कोरडी करायची, ओली नाही राहिली पाहिजे. तर हे पहा असं काचेच्या बरणीमध्ये तेल ठेवायचं, ओतून ठेवायचं. पहा किती छान मस्त कलर आला, एकदम छान असा कलर आला आहे. आणि आपल्याला लावायचं तेव्हा थोडंसं काढून घेऊन एका अशा छोट्याशा डिशमध्ये, वाटीमध्ये काढून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तेवढं लावायला.
आणि ते भांगोभांग असं केसांना लावायचं, एकदम केसांच्या मुळाशी लावायचं, रात्रभर ठेवायचं आणि आठवड्यातनं 2 वेळा तरी लावा आणि रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी केस धुतले तरी चालतं, नाही धुतले तरी चालतात, त्याचा काय वास वगैरे येत नाही घाण. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नक्की एकदा तुम्ही पण असं ट्राय करून पहा घरच्या घरी.